हे अतिशय खूप महत्त्वाची बाब इथं आहे। जी गाडी एखाद्या व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीला विकली जाते त्यावेळी ती गाडी ट्रान्सफर करणं हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो आणि तोच प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे। गेले 1 ते 1.5 महिना कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय हे बंद आहे। वारंवार या असोसिएशनच्या माध्यमातून संबंधित अधिकारी, संबंधित आरटीओ यांना वारंवार आम्ही निवेदन दिलेलं आहे। या कोल्हापूर जिल्ह्याला 2 मंत्री लाभलेले आहेत। या दोन्ही मंत्र्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। एकाही लोकप्रतिनिधीचा या कार्यालयाकडे लक्ष नाही आहे किंवा आमच्या मागणीला त्यांनी याची विचारपूस सुद्धा केलेली नाही आहे। म्हणून आज ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेत आहोत। आज गाडी एखाद्या व्यक्तीला विकली तर ती ट्रान्सफरच झाली नाही आणि ट्रान्सफर झाली नाही आणि ह्या दोन्हीच्या व्यवहारामध्ये जर एखादा अपघात घडला तर याची जबाबदारी घेणार कोण? ना आरटीओ घेते ना पोलीस डिपार्टमेंट घेते, तर याच्यामध्ये आमचा वाहन व्यावसायिक हाच अडचणीत येत आहे। त्याचबरोबर आजच कानावरती आलेला एक प्रश्न आहे। काल परवा दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची एक मीटिंग झाली। त्या मीटिंग मध्ये असे काही मुद्दे उपस्थित झाले की आधार कार्ड वरती जो नाव असेल, आधार कार्ड वरती जे स्पेलिंग असेल ते स्पेलिंग आणि आरसी बुक वरचं स्पेलिंग हे सेम असलं पाहिजे तरच ती गाडी ट्रान्सफर होणार। जर तसं नसेल तर प्रत्येकी एका आरसी बुकला 500 ते 1000 रुपये त्यांनी दंड घेण्याचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे। तर मी आपल्या माध्यमातून या शासनाला असा प्रश्न विचारतो, आरसी बुक तयार करणारं सुद्धा गव्हर्नमेंटच आहे, आधार कार्ड तयार करणारं सुद्धा गव्हर्नमेंटच आहे। मग ह्या दोन्ही प्रणाली जर शासनाच्या आवाक्यात असतील तर त्याचे पैसे आम्ही का भरायचे? हा प्रश्न माझा आपल्या माध्यमातून या शासनाला, या अधिकाऱ्यांना आहे। त्याचबरोबर कोणताही कायदा, कोणताही रूल्स हा फक्त कोल्हापूर मर्यादितच आहे का हो? आम्ही जो टॅक्स भरतो तो केंद्र शासनाला भरतो की इतर कोणत्या राज्याला भरतो? कोल्हापुरात एक नियम वेगळा, रत्नागिरीमध्ये नियम वेगळा, सांगलीमध्ये नियम वेगळा। हे असं का चाललेलं आहे व परिवहन मंत्र्यांचं याच्याकडे लक्ष नाहीये का? ही एक आम्हाला आता शंका झालेली आहे। वारंवार संबंधित अधिकारी असतील, पालकमंत्री असतील, या सर्वांना निवेदन दिलेलं आहे पण याच्यावरती कोणाचंही लक्ष नाही आहे। आज या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वात जास्त महसूल हा इथूनच शासनाला मिळत असतो। आज शासनाचे कोट्यावधी रुपये बुडालेले आहेत, 1.5 महिन्याचा महसूल बुडालेला आहे। ह्याला जबाबदार कोण? एखादा ऍक्सिडेंट झाला, एखादा गुन्हा घडला तर याची जबाबदारी घेणार कोण? बर, आता गेले 1.5 महिना तुम्ही कोणत्याही पद्धतीचं ट्रान्सफरचं काम केलेलं नाही आहे। तुम्ही 17 तारखेपासून करणार आहे, 18 तारखेपासून करणार आहे असं वारंवार सांगताय, पण आता अचानक जर काम चालू झालं तर मागच्या जेवढ्या गाड्या पेंडिंग आहेत त्या सुरळीत तुम्ही फास्ट मध्ये करणार का? याचंही उत्तर आम्हाला तुमच्या माध्यमातून पाहिजे आहे। आता जर तुमच्या माध्यमातून हे नाही झालं तर येणाऱ्या गुरुवारी, आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गेल्या वेळेला आरटीओ प्रशासनानं टॅक्सचा एक मुद्दा ठेवला होता, तो आम्ही जवळजवळ 5000 लोकांनी मोर्चा काढून तो शासनाला थांबवायला लावला आणि तो बंद सुद्धा झाला। जर या वेळेला त्यांनी या उद्याच्या या पत्रकार परिषदेचा जर काही इम्पॅक्ट नाही झाला, त्यांनी कोणतीही भूमिका नाही घेतली तर येणाऱ्या गुरुवारी आरटीओ ऑफिसला आम्ही टाळं ठोकणार आहे आणि कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार।